श्री स्वामी समर्थ। आज खानदेशाकडची खिचडी म्हणजे खानदेशमध्ये जी खिचडी केली जाते, मसाले भात तो मी तसा केलेला आहे। इकडच्या साईडला चहा आहे आणि वर्षातून एकच वेळेस येणारी ही कटोरल्यांची भाजी जी खानदेशमध्येच मिळत असते आणि ते माझ्या बहिणीने गावाकडून माझ्यासाठी पाठवलेली आहे। तर माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझ्या बहिणीची मुलगी हे दोघं भाऊ बहीण आले, ते माझ्यासाठी घेऊन आले आहेत। तर ते गावाकडे नाही राहत, ते इथंच असतात आपल्या पुण्यामध्ये आणि ही भाजी कुठंच मिळत नाही, ही फक्त खानदेशामध्येच मिळते। कारण की आपल्याकडे मिळते पण खूप मोठे मोठे असतात, ते चांगले नाही लागत। याच्यात बी वगैरे असते त्यामुळे खूप छान लागते। आणि एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये ते चांगले कापून घ्यायचे, स्वच्छ धुवून टाकायचे। त्याच्यात मी सरसोचं तेल टाकलेलं आहे, कारण की सरसोचं तेल हे खूप छान असतं आपल्या शरीरासाठी। त्याच्यात नंतर थोडं जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्यानंतर ते चांगले असे बारीक बारीक कापून घ्यायचे। कापताना जरा अवघड जातात कारण त्याच्यामध्ये बिया असतात। आणि नंतर एक असे कापल्यानंतर पॅनमध्ये टाकायचे, चांगले त्यांना एकत्र करायचं आणि लसणाची चटणी करायची। त्याच्यात भरपूर लसूण टाकायचा, लाल तिखट टाकायचं आणि चटणी तयार करायची। आणि नंतर लाल चटणी, हळद, थोडंसं मिठाचा जो अंदाज आहे तो मी म्हणजे हातानेच टाकते, मला चमच्याने कळत नाही। मग नंतर ते चांगलं एकत्र करून घ्यायचं। एकत्र झाल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर ती भाजी खिचडी किंवा चपाती याच्या सोबत अतिशय छान लागते, म्हणजे तोंडाला पाणी येतं ती भाजीचं नाव ऐकल्यात। कारण की वर्षातून एकच वेळेस येत असते ती, नंतर ती येतच नसते। नंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ते छान असे लुसलुशीत आणि छान तेल सुटतं मग त्याला। आणि मग नंतर चांगलं एकत्र करायचं आणि त्याला झाकून द्यायचं। झाकल्यानंतर थोड्या वेळाने मग खिचडी घ्यायची, पापड घ्यायचा, लोणचं घ्यायचा आणि कटोरल्याची भाजी घ्यायची आणि मस्तपैकी ताव मारायचा। तुम्ही पण या आमच्या इथं खिचडी खायला। खानदेशाकडची कटोरलीची भाजी आहे, वर्षातून एकच वेळेस येणारी। नक्की या। श्री स्वामी समर्थ।